नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रोफेसर रवींद्र देशमुख, डायरेक्टर उन्नती करिअर काउन्सिलिंग सेंटर, छत्रपती संभाजीनगर. 2 दिवसाआधीच सीईटी सेलनी ऍडमिशन नोटीस आणि शेड्यूल बी फार्मसी व फार्मा डी साठीचं टाकलेलं आहे. आता असे विद्यार्थी की ज्या विद्यार्थ्यांना नीट मध्ये कमी स्कोर आहे किंवा असे विद्यार्थी की ज्यांना नीट कडे जायचंच नाहीये, मेडिकल लाईन कडे जायचंच नाहीये, मग अशा वेळेस असे बरेचसे विद्यार्थी व पॅरेंट्स आमच्याकडे ऑफिसला व्हिजिटला येतात किंवा फोन किंवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून आम्हाला कॉन्टॅक्ट करून विचारतात की सर, जर पीसीबी घेतलेलं असेल तर दुसरं ऑप्शन अजून करिअरसाठी काय आहे. तर फार्मसी ही एक चांगलं ऑप्शन पीसीबी ग्रुपच्या विद्यार्थ्यांसाठी आहे. त्यामध्ये आपण बी फार्मसी किंवा फार्मा डी अशा 2 कोर्सेसला ऍडमिशन घेऊ शकतो, ज्याच्यामध्ये आपल्याला आपला कोर्स कम्प्लीट झाल्याच्या नंतर, ग्रॅज्युएशन कम्प्लीट झाल्याच्या नंतर बऱ्याचशा इंडस्ट्री, फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये आपल्याला जॉब्स अवेलेबल असतात. मग ते रिसर्च मध्ये पण असतात, मार्केटिंग मध्ये पण असतात किंवा प्रोडक्शन मध्ये पण असतात. तर अशा पद्धतीचे जॉब्स हे आपल्याला फार्मसी नंतर उपलब्ध असतात. तर असे सर्वच विद्यार्थी ज्यांना बायोलॉजी ग्रुपमध्ये पीसी बी घेऊन त्यांनी महाराष्ट्राची सीईटी दिलेली आहे, असे सर्वच विद्यार्थी या कोर्ससाठी इलिजिबल आहेत. आणि या ऍडमिशन प्रोसिजरसाठी आपल्याला सर्वप्रथम सीईटी सेलला त्याचं रजिस्ट्रेशन करणं गरजेचं असते व याचंच रजिस्ट्रेशन बी फार्मसी किंवा फार्मा डी साठीचं हे सुरू झालेलं आहे. तर त्याचं शेड्यूलच डिस्कशन करण्यासाठी हा व्हिडिओ आपण डिस्कस करत आहोत, की ज्यामध्ये आपल्याला रजिस्ट्रेशन केल्याच्या नंतर पुढची जी काही कॅप प्रोसेस बी फार्मसीच्या कॉलेजेससाठी होणार आहे त्यामध्ये पार्टिसिपेट करता येणार आहे. तर सर्वप्रथम आपण इथे इलिजिबिलिटी वगैरे दिलेली आहे, जे की तुम्हाला माहितीच आहे. सीईटी दिलेलं पाहिजे, महाराष्ट्र डोमेसाईल पाहिजे, पीसीबी ग्रुपमध्ये तुम्ही इलिजिबल पाहिजे. आणि त्याच्यानंतर हे जे शेड्यूल आहे त्याबद्दल आपण डिस्कस करणार आहोत, की जर तुम्हाला फार्मसीला ऍडमिशन घ्यायचं असेल तर कोणत्या तारखेला तुम्हाला रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करणं गरजेचं आहे. तर सर्वप्रथम असे सर्वच विद्यार्थी ज्यांनी पीसीबीची सीईटी दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये त्यांना जे दोन्ही सीईटी मधला जो मेन स्कोर आहे, जो चांगला स्कोर आलेला असेल, त्या स्कोरच्या बेसिसवर आपल्याला या फार्मसीला ऍडमिशन घेता येईल. तर त्यासाठी सर्वप्रथम जी प्रोसेस असते ती अशी असते की तुम्हाला सीईटी सेलला रजिस्ट्रेशन करावं लागते. त्यामध्ये तुमचे पर्सनल डिटेल्स, तुमचे अकॅडमिक्स डिटेल्स, तुमचे कॅटेगरी डिटेल्स तुम्हाला इन्सर्ट करावी लागते. त्याचप्रमाणे तुमच्या कॅटेगरीनुसार लागणारे सर्व डॉक्युमेंट्स तिथे अपलोड करावे लागतात. त्याच्यानंतर प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट येते. त्या प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये जर तुम्हाला काही त्रुटी जाणवल्या तर ग्रेव्हियन्स पिरियड दिला जातो. हा ग्रेव्हियन्स पिरियडमध्ये तुम्ही त्या त्रुटीची पूर्तता करू शकता आणि त्याच्यानंतर फायनल मेरिट लिस्ट लागते. फायनल मेरिट लिस्ट लागल्याच्या नंतर आपल्याला माहित होते की एक्झॅक्टली आपण महाराष्ट्रामध्ये कुठल्या स्थानावर आहोत, ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये आपल्या कॅटेगरीमध्ये कुठल्या रँकिंगला आहोत आणि मुलींमध्ये आपण कुठल्या रँकिंगला आहोत. आपले जे रिजन, ज्या रिजनला आपण बिलॉंग करतो, ज्या युनिव्हर्सिटीच्या अंडर आपण येतो, तसं मराठवाड्यातले विद्यार्थी हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर युनिव्हर्सिटीच्या अंडर येतात, तर तिथे कुठे आहोत, असं सर्व गोष्टी आपल्याला या मेरिट लिस्ट मध्ये समजतात आणि त्याच्यानुसार मग फर्दर कॅप प्रोसेसमध्ये आपण पार्टिसिपेट करू शकतो. तर सर्वप्रथम ऑनलाईन रजिस्ट्रेशन तुम्हाला करायचं आहे, जे तुम्हाला 31 तारखेपासून तर 10 तारखेपर्यंत करता येणार आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला सीईटी सेलला जाऊन ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायचं आहे. अपलोडिंग ऑफ रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स बाय द कॅन्डिडेट फॉर ऍडमिशन ऑन वेबसाईट. म्हणजेच काय की बाबा तुमच्या कॅटेगरीनुसार तुम्हाला कोणते कोणते डॉक्युमेंट्स लागतात. जर तुम्ही ओबीसी मध्ये किंवा व्हीजेएनटी मध्ये असाल तर तुम्हाला तुमचं कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी, नॉन क्रिमिलियर हे 3 सर्टिफिकेट लागतात. त्याचप्रमाणे जर तुम्ही ईडब्ल्यूएस मध्ये असाल तर तुम्हाला ईडब्ल्यूएसचं सर्टिफिकेट लागते. तर असं तुमच्या कॅटेगरीनुसार किंवा तुम्ही विशिष्ट ज्या प्रवर्गामध्ये मोडता त्याच्यानुसार तुम्हाला सर्व डॉक्युमेंट्स तिथे अपलोड करावे लागतात. एक वेळा का तुमचं रजिस्ट्रेशन हे 31 तारखेपासून ते 10 तारखेपर्यंत झालं की त्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन अँड कन्फर्मेशन अप्लिकेशन फॉर्म ऍडमिशन बाय ऑनलाईन मोड, म्हणजे तुम्हाला त्या डॉक्युमेंटचं व्हेरिफिकेशन आणि तुमचा जो फॉर्म तुम्ही भरलेला आहे त्याचं कन्फर्मेशन करता येते. ते तुम्हाला 2 मोड मध्ये करता येते. एक म्हणजे ई स्क्रुटनी मोड आणि दुसरा जो मोड आहे तो आहे फिजिकल मोड. ओके. आता ई स्क्रुटनी मोड म्हणजे काय की तुम्ही जे काही ऑनलाईन व्हेरिफिकेशन केलेलं होतं त्या ऑनलाईन व्हेरिफिकेशन मध्ये ऑनलाईन पद्धतीनेच तुम्ही तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करू शकता. आणि फिजिकल व्हेरिफिकेशन म्हणजे काय
की एक तुम्हाला एफसी सेंटर तुमच्या नियर बाय घराच्या जवळ किंवा तुमची जी नियर बाय सिटी असेल त्या सिटी मधलं कुठलं तरी कॉलेज तुम्हाला दिल्या जाते. त्याला आपण फॅसिलेशन सेंटर एफसी सेंटर म्हणतो. त्या सेंटरला जाऊन तुम्हाला फिजिकली तुमचे सर्व डॉक्युमेंट दाखवावे लागतात व ते डॉक्युमेंट तुमचे चेक होऊन तुम्हाला ते स्टॅम्प देतात. हे झालं फिजिकल व्हेरिफिकेशन. ई स्कुटनी किंवा ऑनलाईन मोडला काय होते की तुम्ही तुमचे सर्व डॉक्युमेंट्स अपलोड करतात, ते ऑनलाईनच एखाद्या एफसी सेंटरला चेक होते आणि ते चेक झाल्यानंतर तुम्हाला त्याच्याबद्दलचं एक्नॉलेजमेंट ऑनलाईन पद्धतीनेच प्रोव्हाइड केल्या जाते. त्याला आपण म्हणतो ई स्कुटनी मोड. तर अशा दोन्ही मोडमध्ये तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे 1 तारखेपासून ते 11 तारखेपर्यंत करू शकता. तर मग असे सर्वच विद्यार्थी ज्यांना फार्मसीला ऍडमिशन घ्यायचंय त्यांना प्रथमतः तर 31 तारखेपासून ते 10 तारखेपर्यंत ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे. 1 तारखेपासून तर 11 तारखेपर्यंत डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घेणं गरजेचं आहे. आता काय तुमचं एक वेळ डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ई स्कुटनी मोड किंवा फिजिकली मोड दोन्हीपैकी कुठल्याही मोडनी झालं तर 13 तारखेला आपल्याला डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट मिळणार आहे. आता डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट म्हणजे काय की तुम्ही जो काही तुमचा डेटा फिल केला होता त्या डेटानुसार तुम्ही ऑल महाराष्ट्रामध्ये कुठल्या रँकिंगला आहात हे तुम्हाला तिथे समजते व त्यासोबतच तुम्ही फीड केलेला डेटा व्यवस्थित आहे की नाही आहे, तुमचं नाव व्यवस्थित आलेलं आहे का, तुमची कॅटेगरी व्यवस्थित आलेली आहे का, तुमचं एज व्यवस्थित आलेलं आहे का, डेट ऑफ बर्थ व्यवस्थित आलेली आहे का, त्याच्यानुसार तुमचे मार्क्स जे तुम्ही फिल केले होते ते व्यवस्थित आले आहे का, हे सगळं चेक तुम्ही या प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट मध्ये करू शकता. सोबतच तुम्हाला इथे समजेल की तुम्ही ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये कुठल्या रँकिंगला आहात. आता याच्यामध्ये जर तुम्हाला काही ग्रेव्हियन्सेस किंवा काही अडचणी आल्यात किंवा काही चुकीचा डेटा तुमच्याकडनं फिल केला गेला असेल तर सबमिशन ऑफ ग्रेव्हियन्स इफ एनी फॉर ऑल टाइप्स ऑफ कॅन्डिडेट. म्हणजेच काय की जर याच्यामध्ये जर तुमचे काही त्रुटी असतील तर तुम्ही तुमचा ग्रेव्हियन्स सीईटी सेलकडे क्लेम करू शकता व त्या ग्रेव्हियन्स नुसार तुमचे करेक्शन करून 14 तारखेपासून ते 17 तारखेपर्यंत तुम्ही हा ग्रेव्हियन्स सबमिट करू शकता व तुमचे ते करेक्शन करून नंतर डिस्प्ले ऑफ फायनल मेरिट लिस्ट ऑफ महाराष्ट्र स्टेट ऑल कॅन्डिडेट हे 19 तारखेला ते लावणार आहेत. म्हणजेच काय की तुम्हाला फार्मसीसाठी जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर प्रथमतः रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे. तुमच्या त्या कॅटेगरी रिलेटेड सर्व डॉक्युमेंट्स अपलोड करणं गरजेचं आहे आणि त्याच्यानंतर जी मेरिट लिस्ट येईल त्या मेरिट लिस्ट मध्ये तुम्हाला माहित होणार आहे की तुम्ही महाराष्ट्र लेवलला कुठे असणार आहे आणि यानंतर मग फर्दर जे कॅप प्रोसेस 1, 2, 3, 4 राऊंड दरवर्षी फार्मसीचे होतात त्याप्रमाणे फर्दर जे काही कॅप राऊंड आहे त्याचं नोटिफिकेशन येणार आहे. तर तुर्तास तुम्हाला ज्या डेट्स लक्षात ठेवायच्या आहेत त्या ह्या आहेत की 31 तारखेपासून 31 पासून ते 10 तारखेपर्यंत तुम्हाला सर्वप्रथम रजिस्ट्रेशन व 11 तारखेपर्यंत तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ह्या 2 गोष्टी तुम्हाला ज्या ज्या विद्यार्थ्यांना फार्मसीसाठी ऍडमिशन घ्यायचं आहे त्यांना करणं गरजेचं आहे. यासाठी उन्नती करिअर काउन्सिलिंग सेंटरमध्ये अद्ययावत कम्प्युटर लॅब, इंटरनेटची सुविधा व एक्सपर्ट कम्प्युटर ऑपरेटर आहे. तिथे येऊन तुम्ही तुमचं ऑनलाईन रजिस्ट्रेशन करू शकता. तुम्हाला वाटेल तर तुम्ही ऑनलाईन मोड घेऊन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करू शकता किंवा एफसी सेंटरची अपॉइंटमेंट तुमची घेऊन देणं हे उन्नती करिअर काउन्सिलिंग सेंटर उस्मानपुऱ्यामध्ये आम्ही तुमचं करून देणार आहोत व तुम्हाला फर्दर कॅप प्रोसेस समजावून सांगून तुमचं जे काही चॉईस फिलिंग वगैरे आहे तर अप टू तुम्हाला एक चांगलं कॉलेज तुमच्या हातात मिळून देण्यापर्यंत उन्नती करिअर काउन्सिलिंग हे तुमच्या सोबत असणार आहे. या व्यतिरिक्त फार्मसी रिलेटेड काही अडचणी काही डाऊट्स तुम्हाला असतील तर केव्हा पण तुम्ही उन्नती करिअर काउन्सिलिंग सेंटरच्या ऑफिसला व्हिजिट करू शकता किंवा फोन किंवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. थँक्यू व्हेरी मच.